आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने कारल्याची भाजी. पण खास गोष्ट म्हणजे ही भाजी अजिबात कडू लागणार नाही. हो, बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते की कारलं कितीही छान बनवलं तरी त्याचा कडूपणा जात नाही. पण आज मी तुम्हाला काही छोटे-छोटे ट्रिक्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमची कारल्याची भाजी होईल एकदम परफेक्ट आणि सगळ्यांना आवडेल अशी. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी आपण कारली नीट धुवून घ्यायची आहेत आणि त्याचे बारीक-बारीक स्लाइसेस करून घ्यायचे आहेत आणि बाकीचे मसाले सुद्धा आपण रेडी करून घ्यायचे आहेत. याला जास्त मसाले लागत नाहीत. एकदमच बेसिक मसाले लागतात. म्हणजे आपले कांदा, मिरची या भाजीमध्ये आपण टोमॅटो टाकणार नाही आहोत. टोमॅटो जर तुम्ही टाकलात, तर भाजीचा कडवटपणा जाणार नाही. उलट भाजीला जास्त कडवटपणा येईल. त्यामुळे टोमॅटो वापरायचा नाहीये. सर्वात आधी आपण कारली नीट धुवून घेतलेली आहेत. त्याचे बारीक स्लाइस करून घेतलेत. आता बघा गॅसवरती पॅन तापायला ठेवायचं आहे. त्यामध्ये ऑइल गरम करून घ्यायचं. ऑइल चांगलं तापलं की तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचा आहे एक छोटासा दालचिनीचा तुकडा. यामुळे आपल्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो. अगदीच ऑप्शनल आहे. अगदीच तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता. पण टाकल्याने अगदी छान फ्लेवर येतो आणि त्यामध्येच लगेच जिरं 1 चमचा छान तडतडायला लागलं, की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा पहा छान गुलाबी गोल्डन असा कलर येईपर्यंत चांगलं 1 ते 2 मिनिटभर फ्राय करून घ्यायचा आहे. आता कांदा फ्राय झाल्यानंतर थोडंसं त्यामध्ये मीठ घालून घ्या, म्हणजे कांदा तुमचा लवकर फ्राय होईल आणि सॉफ्ट देखील होईल. आता मी इथे गरजेनुसार मीठ घातलेलं आहे. आता त्यामध्येच घालूया 2 हिरव्या मिरच्या. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखट ज्या प्रमाणात लागतं तेवढं तुम्ही यूज करू शकता. मी ते कमी तिखट करायचं होतं म्हणून 2च हिरवी मिरची घातलेल्या आहेत. ज्यामुळे भाजीला हलकीशी तिखट चव येईल. आता आपण घालणार आहोत आपले बेसिक मसाले. धना पावडर आणि हळद 1-1 चमचा. हळद अगदीच पाव चमचा घातलेली आहे मी. यात काही हेवी मसाले नाहीत. खूप सिंपल इन्ग्रीडियंट्स वापरून ही भाजी बनते. आता त्यात आपण घालूया कापलेली आपली कारली आणि चवीनुसार मीठ. सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आता एक महत्त्वाची स्टेप्स. कढईवर झाकण ठेवून ही भाजी 5 मिनिटं शिजू द्या. आता झाकण ठेवण्याआधी आपण या भाजीला छान 1 ते 2 मिनिटभर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. हीच ती ट्रिक आपली. तुम्ही जेवढं तुमच्या कारल्याला असंच फ्राय करून घेणार आहात, तेवढं तुमच्या कारल्याच्या भाजीचा कडवटपणा निघून जातो. त्यामुळे ही ही जी ट्रिक आहे ना, ही स्टेप्स आहेत अजिबात स्किप करू नका. या स्टेपमुळे कारलं थोडंसं मऊ होतं आणि त्याचा कडूपणा कमी व्हायला सुरुवात होते. 5 मिनिटं बघा आता झाकण ठेवून मी शिजवून घेतलेलं आहे भाजीला. भाजी शिजल्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला या भाजीला शिजवत ठेवायची आहे. आता 5 मिनिटानंतर झाकण काढा आणि आता आपण घालणार आहोत या रेसिपीमधली सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे या ट्रिकने सुद्धा आपली भाजीची जो कडवटपणा आहे ना, तो एकदम कमी होतो आणि बघा आता मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरं असेल तरीही हरकत नाही. अगदी छान टेस्ट येते त्याने सुद्धा. पण अगदीच सगळ्यांकडेच ओलं खोबरं अवेलेबल नसतं. म्हणून मी नेहमी सुकंच खोबरं घालते मोस्टली तरी. तर यामध्ये सुकं खोबरं आपल्याला किसून घालायचं आहे. हे किसलेलं सुकं खोबरं घातल्यावर कारल्याचा कडूपणा खूप कमी होतो आणि भाजीला एकदम छान टेस्ट येतो. आता हे सगळं 2 मिनिटभर छान परतून घ्या. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण यामुळे मसाले आणि खोबरं कारल्यात छान ॲब्सॉर्ब होतात आणि आता पुन्हा एकदा झाकण ठेवून ही भाजी मंद गॅसवरती 15 मिनिटे चांगली शिजू द्या. हळू-हळू शिजल्यामुळे काय होतं ना, भाजी एकदम परफेक्ट होते आणि अजिबात कडू लागत नाही. 15 मिनिटानंतर आपली भाजी तयार झाली आहे. पहा किती छान पद्धत आहे. एकदम सोपी, एकदम सिंपल वेने मी तुम्हाला ही स्टेप बाय स्टेप भाजी दाखवलेली आहे. अगदीच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अजिबात कडू लागत नाही ही भाजी आणि तांदळाच्या भाकरीसोबत अतिशय अल्टिमेट लागते. तुम्ही नक्की खाऊन बघा अशी. तुम्ही बोटं चाटून पुसून खाणार आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.